ರೈತರ ವಿವಿಧ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಕುರಿತು ಶ್ರೇಯ ಸಿಮೆಂಟ್ ಕಾರ್ಖಾನೆ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ. ಸೇಡಂ ತಾಲೂಕಿನ ಕೊಡ್ಲ ಮತ್ತು ಬೆನಕನಹಳ್ಳಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ಶ್ರೇಯ ಸಿಮೆಂಟ್ ಕಾರ್ಖಾನೆ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಜೊತೆ ಮಾಜಿ ಶಾಸಕರು ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತು ಮಾಜಿ ಎಪಿಎಂಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸೇತು ಬಾನರ ಕೊಡ್ಲ ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳಿಂದ ನೆನೆಗುದಿಗೆ ಬಿದ್ದ ರೈತ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಕುರಿತು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದರು. ಯಾವ ರೈತರಿಗೆ ಕಡಿಮೆ ಹಣ ನೀಡಿದ್ರು ಅವರಿಗೆ ಬಡ್ಡಿ ಸಮೇತ ಜೋಡಿಸಿ ಈಗ ಆ ಹಣ ಹಿಂತಿರುಗಿಸಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳದೇ ಇದ್ರೆ 2008ರಿಂದ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಈ ಕಂಪನಿಯಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಅವ್ಯವಹಾರ ನಡೆದಿದೆ ಎಂಬುದನ್ನು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಿ ಸಮೇತ ದಾಖಲಾತಿಗಳು ಇವೆ. ಅವೆಲ್ಲ ಮಾನ್ಯ ರಾಜ್ಯಪಾಲರ ಗಮನಕ್ಕೆ ಬರುವಂತೆ ಮಾಡುವ ಸಿದ್ಧತೆ ಕೂಡ ನಾವು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಆದ ಕಾರಣ ಈ 15 ದಿನಗಳ ಒಳಗೆ ರೈತರಿಗೆ ಪರಿಹಾರ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು ಎಂದು ಮಾಜಿ ಎಪಿಎಂಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸೇತು ಬಾನರ್ ಅವರು ಖಡಕ್ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದರು. ಎಲ್ಲ ರೈತರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ ಬಳಿಕ ಕಂಪನಿಯ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯವರಿಗೆ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಬಗೆಹರಿಸಲು 15 ದಿನಗಳ ಕಾಲಾವಕಾಶ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಈ 15 ದಿನಗಳಲ್ಲಿ ರೈತರಿಗೆ ಪರಿಹಾರ ಮಾಡಿಕೊಡದೇ ಇದ್ದರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡಲಾಗುವುದು ಎಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದರು. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಕೂಡ ಬೆಂಬಲ ನೀಡುತ್ತದೆ ಎಂದು ಮಾಜಿ ಶಾಸಕರಾದ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ತೆಲ್ಕೂರ್ ಅವರು ಹೇಳಿದರು. 25 ऑफिसर्स उसमें मौजूद थे. वहाँ पर मीटिंग चला. बहुत बार मीटिंग चलने के बाद लास्ट 2 मीटिंग में ये तय हुआ कि और यहाँ चितापुर के तहसीलदार भी उसमें मौजूद थे, क्योंकि उसका भी थोड़ा बहुत प्लान्स इसमें गया है. हाँ, तो उस वजह से उन्होंने भी इस मीटिंग में था. आखिरी मीटिंग में ये तय हुआ कि ये फार्मर लोग जो कह रहा है तो ये ठीक है, तो इसको कुछ हल निकालना चाहिए. इसके लिए कमेटी बना और उन्होंने बताया कि भाई तहसीलदार सेडम और तहसीलदार चितापुर ये दोनों मिला के ये सारे चीज़ जो फार्मर लोग उठाए के पास 2-3 बार उसका फाइनल हुआ. उसमें फैक्ट्री के ऑफिसर्स भी मौजूद थे. उसके बाद में एक बार डिविजनल कमिश्नर जो डीसी के ऊपर भी है उनके पास भी बहुत बार हुआ. और 2-3 बार क्या हुआ, जो डिस्ट्रिक्ट कमिश्नर है उनके पास क्या हुआ, ये रेट तय करते टाइम पे 3-4 बार फैक्ट्री ऑफिसर और गवर्नमेंट ऑफिसर सब मिला के पहले 6 लाख फिक्स किया, बाद में 7 लाख फिक्स किया, बाद में 8 लाख ऐसे फिक्स होके फाइनली 8 लाख में सब लोगों को आप लोगों ने लिया. उन लोगों का इतना ही कहना है अभी कि हम लोग हमारा जमीन तो दिया है, उसमें जो डिफरेंस अमाउंट थोड़े लोगों को मिला है उसमें 3.68 लाख रुपये एक्स्ट्रा अमाउंट पर एकड़ के हिसाब से आप देना है. ये उनका एक रिक्वेस्ट है, पहली रिक्वेस्ट है. दूसरी रिक्वेस्ट है, जिसको लैंड गया है उसको जो लैंड यूजर का जो कार्ड दिया गया, जॉब कार्ड जिसको दिया है उसमें अभी थोड़े लोगों को अभी जॉब पे नहीं दिया है. कारण ये बता रहा है कि आपकी जो मतलब नियरेस्ट रिश्तेदार है, डायरेक्ट रिलेटिव, ओनली डायरेक्ट रिलेटिव को ही हम जॉब पे लेंगे, इनडायरेक्ट रिलेटिव एंड फ्रेंड्स को नहीं लेते. ऐसे करके आप लोगों का कहना है. तो वो लोग बोलता है कि भाई हमारा रिलेटिव्स को तो लेने दो, नॉन रिलेटिव्स को तो लेने दो. अगर फैक्ट्री चाहता है भाई, अगर वो ऐसा नहीं देता है तो एक आप अमाउंट फिक्स कर लो, तो उतना अमाउंट लेके आप ही जॉब कार्ड वापस ले लो. नहीं तो उन्होंने दूसरों को देंगे, वो दूसरा आके आपके पास जॉब पूछेंगे. आपको भी ऐसा लगता है कि वो कैटेगरी में नहीं आता, उनका क्यों जॉब देंगे, आपको ऐसा लगता है. फिर लेने के बाद उनको निकालने के लिए भी आपको प्रॉब्लम हो जाता है. जो जॉब कार्ड का जो जितने लोग अभी आपके पास है हिसाब कितना है कितना नहीं है, उनको डायरेक्ट ब्लड रिलेटिव्स को ही लेने के लिए आप लोगों का मान लिया. इनडायरेक्ट जो उनका रिलेटिव्स है या फ्रेंड्स है उसको चांस नहीं है. तो अगर आप चांस दे सकते हैं तो भी ठीक है. अगर चांस आप नहीं देते तो उसको मिनिमम एक प्राइस वगैरह फिक्स करके जितना लोग वापस दे सकते हैं उतना आप जॉब पर वापस ले लीजिए. उसको उनको भी थोड़ा बहुत
जिंदगी चलाने को आराम हो जाता है। ये दूसरी मांग है। तीसरी बात रहा जो जॉब कार्ड लेके यहाँ पर जॉब पे लगाया है, उनको कोई उनके डिग्री के हिसाब से बाकी लोगों के जैसे उनको सैलरी में डिफरेंशिएट करें आप लोग, और काम अच्छा काम उनको मतलब उनको थोड़ा हार्ड काम उन लोगों को देते हैं। ऐसे उन लोगों का कहना है कि भाई जॉब में भी डिफरेंशिएट करता है, मतलब इक्वालिटी नहीं है। जो लोग यहाँ लैंड लूजर है उनके साथ इक्वालिटी का बर्ताव नहीं करता है कंपनी। उनको कुछ इल्जाम लगा के बाहर डालने का काम करता है, उनको कुछ बढ़ोतरी नहीं मिलता, इंक्रीमेंट नहीं देते हैं, सैलरी में इक्वालिटी नहीं है। तो उन लोगों का ये कहना है, उनका भी ये थोड़ा बहुत वो तीसरी उनका प्रॉब्लम है सर। चौथी प्रॉब्लम तो इसको छोड़ के चौथा प्रॉब्लम, ये लोग फार्मर है, फार्मर तो इतना आ गया। हमारे पास जो अभी प्रॉब्लम्स हमारे पास आया वो भी आपको बताना चाहिए। आपका इतना ना ಏನು ಹೇಳಿನಪ್ಪ, पहले इनको समझाता हूँ। ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿ, 8 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟಾರ 11 ಲಕ್ಷ 68 ಸಾವಿರ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು। ಕೆಲವೊಂದು ರೈತರಿಗೆ 11 ಲಕ್ಷ 68 ಸಾವಿರ ಕೊಟ್ಟಾರ, ಉಳಿದವರಿಗೆಲ್ಲ 8 ಲಕ್ಷನೇ ಕೊಟ್ಟಾರ। ಇನ್ನ ಡಿಫರೆನ್ಸ್ ಅಮೌಂಟ್ 3 ಲಕ್ಷ 68 ಸಾವಿರ ಏನದ ಅದು ಕೊಡಬೇಕು। ಇದು ಒಂದು ಮಾತು, 1 ಎಕರೆ। ಇದು ಒಂದು ಫಸ್ಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ಹೇಳಿನಿ ಅವ್ರಿಗೆ। ಎರಡನೇ ಪಾಯಿಂಟ್ ಏನು ಹೇಳಿನಿ, ಜಾಬ್ ಕಾರ್ಡ್ ಏನು ಕೊಟ್ಟಾರ, ಇನ್ನು ಯಾರಿಗೆ ಜಾಬ್ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ಅವ್ರು ಬರೀ ಬೀಗರಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ರಕ್ತ ಸಂಬಂಧಿಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ತೋತೀನಂದ। ರಕ್ತ ಸಂಬಂಧಿಗಳಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅದು ಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ಬೀಗರದಾಗ ಅವ್ರ ದೋಸ್ತರದಾಗ ಅವ್ರು ಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ನೌಕರಿ ತಗೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ, ಅದು ಎರಡನೇ। ಅವ್ರಿಬ್ಬರಿಗೆ ತಗೊಳಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂದ್ರ ಅದಕ್ಕೊಂದು ರೇಟ್ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ನೀವೇ ವಾಪಸ್ ತೋರಿ ಜಾಬ್ ಕಾರ್ಡ್। ಕರೆಕ್ಟ್ ಇಲ್ಲಪ್ಪ? ಕೇಳಪ್ಪ, ನೀನು ಮುಗಿಸಿದ್ದು ನೀನು ನಿಂದು ಅವಧಿಗೆ ನೀನು ಹೇಳ್ಬಿಡ, ವಾಪಸ್ ತಗೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾ। ಎರಡನೇ ಪಾಯಿಂಟ್। ಮೂರನೇ ಪಾಯಿಂಟ್ ಏನು, ಈಗ ಇಲ್ಲಿ ತನ ಯಾರಲ್ಲಿ जॉब तोड़ना लैंड लूजर जॉब डस्ट वगैरह जाता है, पोल्यूशन के वजह से तकरीबन 1000 एकड़ के करीब फार्मर का जो नुकसान हो रहा है, फसल नहीं आ रहा, उसके कारण उनका जिंदगी बस्तर हुआ। तो आप हर साल के लिए या कुछ ना कुछ उसको जो आपके एग्रीकल्चर डिपार्टमेंट में है उनका कितना एक एकड़ में कितना होता, एकड़ के हिसाब से थोड़ा बहुत उन लोगों को मुआवजा देना चाहिए हर साल थोड़ा बहुत उसको, क्योंकि उनका जिंदगी इसी के ऊपर टिका है वो लोगों का। तो वो लोग बोल रहा है कि भाई हमारा क्रॉप लॉस हो रहा है, क्रॉप लॉस के लिए कुछ ना कुछ देना चाहिए। ये भी मीटिंग असिस्टेंट कमिश्नर के साथ, डिस्ट्रिक्ट कमिश्नर के साथ, डिविजनल कमिश्नर के साथ हुआ है, उसमें भी इसका जिक्र हुआ है। तो अभी तक फैक्ट्री उसके बारे में कुछ भी काम नहीं करा, कदम नहीं उठाया इन लोगों ने, इन लोगों का कहना है उसमें। ಇನ್ನೊಂದಪ್ಪ ಅಂದ್ರ ಯಾರ್ಯಾರು ರೈತರು ಸುತ್ತಮುತ್ತ ಹೊಲ ಅದ ಅವ್ರದ್ದು ಬೆಳೆ ಹಾನಿ ಆಗತ್ತದ, ಬೆಳೆ ಹಾನಿ ಆಗಿದ್ದಕ್ಕೆ ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ಬೇಕು ಇವ್ರು ಪ್ರತಿ ವರ್ಷಕ್ಕೆ। ಬೆಳೆ ಹಾನಿ ಆಗ್ತದ ಸರ್, ಮತ್ತು ವಾಸ ಬಿಡ್ತಾರ ಸರ್। ಅದೇ वो क्या बोलते हैं, उसमें स्मेल आता, जहरी वाला स्मेल आता, स्मेल से भी बहुत प्रॉब्लम होता, मतलब पोल्यूशन के साथ साथ उनका कहना है स्मेल और जहरी ये रहता उसमें हवा में, ऐसा उनका कहना है। तो उस वजह से थोड़ा उन लोगों का दिक्कत है। और रही बात अलग सा, इन लोगों को आपने फैक्ट्री लोगों के लिए जो ओपीडी है, जो हॉस्पिटल में, वो सब आप फैक्ट्री लोगों के भी लगाया और बाहर लोग पूरा फार्मर लोग आने के लिए भी लगाया, लेकिन पूरा इलाज का उतना ज़्यादा आपका ये नहीं है, मतलब उसमें भी थोड़ा ज़्यादा मतलब डॉक्टर्स को लेके थोड़ा उन लोगों का इसमें हेल्थ केयर के हिसाब में थोड़ा उन लोगों को पूरा फैसिलिटीज मोहल्ला करना है उन लोगों को। और थोड़ा बहुत उनको जैसे उनको नहीं तो आप ऐसा करिए, जितने लैंड लूजर्स है या गाँव वालों का CSR में आता है कोई
अच्छा इंश्योरेंस कंपनी, हेल्थ इंश्योरेंस कंपनी से आपको मिनिमम अमाउंट रहता है। अब CSR के अंडर भी आता है, तो मिनिमम अमाउंट भर के उनका हेल्थ इंश्योरेंस बनवा लीजिए, तो आपको भी इजी हो जाता। अगर उन लोगों को कुछ भी होता है तो उनके इंश्योरेंस में कवरेज हो सकता है। वो लोग वो हॉस्पिटल में 2-3 हॉस्पिटल या सेडम में, गुलबर्गा में, हैदराबाद में 2-3 हॉस्पिटल जो मिनिमम हॉस्पिटल में कवरेज होना चाहिए, मिनिमम जो लोगों के लिए, उसमें 4-5 दिन का OPD होता है भाई, तो तब आप अंदर मतलब OPD नहीं, वहाँ इन पेशेंट लेके वो करता है, तो 4-5-6 दिन के लिए 20-25-50 हज़ार का खर्चा आता है, तो वो उसमें कवरेज होना चाहिए। उस हिसाब से एक हेल्थ इंश्योरेंस बनाना जरूरी है, तो क्योंकि आपके हॉस्पिटल से उतना हेल्थ रिगार्डिंग फैसिलिटीज नहीं मिलता है सर, ये एक कहना है सर। रही बात ಮತ್ತೆ ನಿಮಗೆ ದವಾಖಾನೆದಾಗ ಎಲ್ಲಾ ರೀತಿ ಫೆಸಿಲಿಟಿ APMC X% सेडम सबका फॉलोअर है। 2008 से जो जमीन खरीदी ले श्री सीमेंट के लिए, आप तो बाद में आ गए, पहले बजाज जी आए थे, माली जी आए थे, बाद में आपका मेन तो संजय मेहता से साथ भी मीटिंग हुआ हमारे साथ। पहले तो कम रेट में दिए थे, बाद में 2 बार ये करने के बाद वो रेट बढ़ गया, 2 लाख दिया तो 3.5 लाख, अब 8 लाख को जो है। वो टाइम पे क्या हो गया, थोड़ा फार्मर्स वो 10 जने फार्मर्स को मैं जो ये पूरा 11,68,000 पर एकड़ वो लोगों को दिया। अब तक जो सारे बच्चों से फार्मर्स को 8 लाख, डिफरेंस अमाउंट 368। वो 1168 जो आप दिया ना, मई एविडेंस उसके सब रजिस्टर में वो लोगों को दिया, फार्मर को बीच में भी इन्होंने हुआ है, वो जो दिया ना मई, वो एविडेंस पूरा वो सब रजिस्टर में मेरे फोटो भी है, आपके निकल के दे सकते। वो हमारा क्या है, ये फार्मर्स को ये फार्मर्स टेस्ट को मत करो, सारा फार्मर्स एक ही है। श्री सीमेंट का जो जमीन दिया सेम है ना, क्यों आप डिफरेंस करें, उसको डिफरेंस नहीं करना है। इसलिए पर एकड़ 368 जो डिफरेंस अमाउंट है, ये फार्मर्स को पूरा देना है। हमारा फर्स्ट पॉइंट साहब तो पूरा बात कर रहे हैं, राजकुमार पाटिल MLA, एक्स MLA, उनका नेतृत्व में हम तो जो आ गए हैं। हमारा डिमांड जो है, अब DC मैडम को भी मैंने भी यही दे के आ गए। वो सेडम में जो AC ऑफिस में सारे अफसर के एक रेजोल्यूशन हो गया। क्या रेजोल्यूशन है, 368 पर एकड़, 3,68,000 पर एकड़ फार्मर्स को देना बोलकर रेजोल्यूशन AC ऑफिस में करे है। आपका कॉपी देते, वो भी कॉपी देते, और RC सब के मीटिंग में सभी मौजूद थे, वो उसमें भी डिसाइड हो गया। और DC मैडम को भी नॉलेज में है, आपको भी नॉलेज में, क्यों ये फार्मर के साथ सता रहे, क्यों नहीं मालूम हो रहे। इसलिए हमारा क्या है, ये आपको DC मैडम को मिलके मनी पत्र दे के आ गए। ये आपको भी एक मनी पत्र देना है। ये मनी पत्र देने के बाद 15 डेज आपको टाइम देते हैं हमें। वो 15 डेज में ये सारे पूरा नहीं करे तो बाद में हमारा जो होराट करना क्या करना वो तो रहता है, लेकिन आपको पहला हम आके मिलके बोलना ना, एकदम नहीं करना बोल को ये कर दे। 2008 से यहाँ तक ये सीमेंट कंपनी क्या क्या होगा बोल तो पूरा सारे डॉक्यूमेंट्स मेरे पास है। वो वक्त आए तो रिलीज करेंगे, अब तो कोई नहीं। फॉरेस्ट लैंड क्या कर दिया, वो गवर्नमेंट में सब कैबिनेट में क्या क्या करके ये कर दिया, सभी है चीज़। वो पूरा हम क्यों बोले तो 2008 से आप ये साथ में है, पूरा नॉलेज है, और सुधीर को पूछ सकते हैं, और बीच में जो है फाउंडर्स को पूछते हैं। हमारा क्या मतलब है बोलते, ये फार्मर्स को न्याय मिलना, इसका पूरा क्या डिफरेंस समझ क्या बढ़ा है। ये लोग क्या बोल रहे हैं, इनको दिए के 12 साल 13 साल हो गए, डिफरेंस समझ 11,68,000 जो दिया ना, अगर वो लोग को जब इन्हें दिया तो उसको भी क्या तो होता ना। इसलिए अब जो बोले ना, बड्डी बैंक का इंटरेस्ट को आके देना, ट्रांसलेशन ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಒಂದು ವೇಳೆ ಮಾಲೂಮ್ ಹೋಗ್ತಾನೆ ಕನ್ನಡ ಸಭಾ आपको ಒಂದು ವೇಳೆ 14 ವರ್ಷದಿಂದ ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಅವರು ಬಡ್ಡಿ ಬರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಬ್ಯಾಂಕ್ನಾಗ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದು ನಮ್ಮ ರೈತರು, ಅವ್ರಿಗೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು। ನಿಮ್ಗೆ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಿ ಕೇಳಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ। ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು 15 ದಿನದಲ್ಲಿ चल रहा है, नहीं पूरा 2008 से पूरा मालूम है। ये 2 बार देना मुझको, मैं भी मजबूत था।
हाँ ठीक है। अब नए अब जो हो गए 1 साल से किसके पास नहीं वो उनका इंडिविजुअल। अब पूरा फार्मर 400 फार्मर सब आए, हम आने के बाद हमारे सबके पास लेके गए मिले साहब ऐसा करना है ठीक है बोलकर साहब को निकल में हम जो आ गए। तो अभी इसको मैनेजमेंट के साथ टेकअप करेंगे। जैसा ये तो जैसा अभी पुराना इशू है, नया इशू तो है नहीं। जो भी मैनेजमेंट का स्टैंड है वो एक फॉर्मल डिस्कशन जितना हुआ होगा उसमें मैनेजमेंट का स्टैंड भी मैनेजमेंट ने रखा होगा। तो इसलिए मैं अलग से वो स्टैंड नहीं रखना चाहता हूँ, क्योंकि गवर्नमेंट में भी काफ़ी पेपर्स मतलब लेटर्स वगैरह गए हैं, तो गवर्नमेंट भी हमको पूछा है, तो हम लोग अपना जो स्टैंड है वो देखें। ये तो बात हो गया अपना लेटर बाजी का, लेकिन आप लोग जो है ना जैसा आप है तो हमको बिना आपका सपोर्ट का तो फैक्ट्री नहीं चल सकती होता है। और फैक्ट्री सबको हमको ये दे रही है, तो हमको ऐसा लगता है कि जो इशू तो रहेंगे, आपने काफ़ी इशू बोला, तो इशू रहेंगे तो इशू को सॉर्ट आउट करना हमको आपस में अंडरस्टैंड करके करना पड़ेगा। रहा सवाल ये जो इशू है जो अपना लैंड का या जो भी है, तो हम लोग मैनेजमेंट के साथ बात करते हैं क्या। हाँ जी, जो असेंबली चले कर्नाटक का असेंबली जो चले ना उसमें ये क्वेश्चन राइज हो गए, क्वेश्चन इंडस्ट्रियल मिनिस्टर को क्वेश्चन राइज हो गया, इंडस्ट्रियल मिनिस्टर एमबी पाटिल भी आंसर दिया। थोड़े देर में हम फैक्ट्री से और डीसी से आके बात करके क्या करेंगे बिल्कुल आंसर दिया, अभी भी इम्प्लीमेंट नहीं हो गए, हो गया है। तो हम लोग इसको मैनेजमेंट साहब टेकअप करेंगे, क्या है तो वो हिसाब से बताएंगे। कितने टाइम लेंगे जब निद्रा बंद भी साहब हां ಇವರಿಗೆ ಮಾತಾಡ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಬಂದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಬೆಳಕಿಲ್ಲ, ಒಂದಿಷ್ಟು ನೀರಿಲ್ಲ, ನಮಗೆ ಲೈಟ್ ಏನಾದ್ರು ಈ ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಿಸಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಗೇಟ್ ಬಂದ್ ಮಾಡ್ಕೇಸಿ ಹೋರಾಟ ಮಾಡೋದು ನಿಶ್ಚಿತ, ಯಾರು ಬಂದ್ರು ತಡೆಯಲ್ಲ। ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾಜಿ ಶಾಸಕರು ಮತ್ತು ಸಿದ್ದು ಬಾನಾರ್ ಮಾಜಿ ಎಪಿಎಂಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಇವರಿಬ್ಬರ ನೇತೃತ್ವದಾಗ ಎಲ್ಲಾ ರೈತರು ಸೇರಿ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡೋದು ಖಚಿತ। ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ರಿ, ಇದು ಏನು ಡಿಫರೆನ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ರೈತರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಬಗೆಹರಿಸಬೇಕು, ಇದು ಫಸ್ಟ್ ಪಾಯಿಂಟ್। ಎರಡನೇದಾಗಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅನೇಕ ಏನು ಜಾಬ್ ಕಾರ್ಡ್ ಅವು ಇವೇನು ಹೇಳಿದ್ರೆ ಡಿಫರೆನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ಜಾಬ್ ಕಾರ್ಡು ಅವರು ಜಾಬ್ ಮಾಡಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ರಿಟರ್ನ್ಸ್ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ಕರ್ತೆ, ಆ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಕೆಲವು ಮಂದಿ ಯಾರ್ಯಾರು ಮಾತು ಕೇಳ್ತಿ ಎಲ್ಲ ನೀವು ತಗೊಂಡಿರಿ ಆಲ್ರೆಡಿ, ನೀವು ಎಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿರಿ ಅನ್ನೋದು ಬಿ ನಮ್ಮದು ನಾಲೆಜ್ನಾಗ ಅದ। ಅವ್ರು ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಾಪ ರೈತರು ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ತಗೋಲ್ಲ, 5 ಲಕ್ಷ ಕೊಡ್ತೀನಿ 6 ಲಕ್ಷ ಕೊಡ್ತೀನಿ ಜಾಬ್ ಕಾರ್ಡ್ ಹೇಳ್ತೀನಿ, 16 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟಿನಿ ನೀವು ಆಲ್ರೆಡಿ, ಈಗ 16 lakhs दिया जॉब कार्ड, वो भी प्रूफ है हमारे पास, उसको 16 लाख किसी को दिया है, उनका कहना है 16 lakhs जॉब कार्ड हैंड ओवर करने के दिया, वो भी आया मेरे पास। अगर देना बोले तो सबको एक ही करो, डिफरेंस क्या करते, डिफरेंस ये फार्मर्स है जमीन दिया फैक्ट्री चल रहे बोलते इनके उत्तर से चल रहे, हमारा नहीं कोई लीड से तो नहीं चल रहे, फार्मर्स जमीन दिया, अब जमीन का रेट क्या हो गया वो भी आपको समझ ले हो। संजय मेहता सबको सभी मालूम है यहाँ की आपकी बॉस है और सारी है, इसलिए हम ये मनी पत्र और हमारा माजी एमएलए शासक का और फार्मर्स का दोनों मिला के एक आपको मनी पत्र दे रहे चिपले साहब, 15 दिन में इसका क्या तो बंदोबस्त करो, अगर नहीं करो तो हमारा होराट करना अनिवार्य है, किसको रोक नहीं सकता, इसलिए आपको बोल के देना है। और श्री सीमेंट में 2008 तक यहाँ तक जो है सारी प्रॉब्लम्स है, हम भी आके वक्त चुप बैठे, अगर वो हमारे वो निकल गए तो बहुत प्रॉब्लम आप ये फैक्ट्री को होता। और एक फार्मर से क्या है बोलो तो अगर हम यहाँ होराट होने बाद भी अगर नहीं सुने बोलो तो सारी फार्मर्स गवर्नर के पास जाने बोल के सोच रही, कर्नाटक का गवर्नमेंट ऑफ कर्नाटक का गवर्नर जाके सारे डॉक्यूमेंट्स लगा के देते 2008 तक क्या क्या सीमेंट कंपनी हुए वो एनक्वायरी कर दो सब बोल के फार्मर्स रेडी है जाने के लिए, इसलिए वो जाने के पहले से आप मिलके क्या तो करना बोल के हमारा मनवी है। ओके टाइम लिमिट वगैरह जो देना इस तरीके से मतलब प्रॉब्लम तो सॉल्व अपने बैठ के ही सॉल्व करना पड़ेगा अगर है तो। और एक पुराना मैनेजमेंट का क्या आंसर है वो तो देना है, हम ये इसके लिए कितना ठीक है, आपको कितना दिन लगेगा अंदर टाइम कितने नहीं मैं ऐसा टाइम नहीं देता, लेकिन हम एक्चुअली मैनेजमेंट से अपने टेकअप करेंगे, टाइम हम 15 दिन हम देंगे, हम तो टाइम सुनिए साहब जो बोल रहे जी, हम तो 15 दिन दिए रहे टाइम जी, 15 के दिन के अंदर क्या तो सॉल्व करना डिस्कस करना कर दो, तुम 8 दिन करे तो भी अच्छा होगा या 10 दिन करे तो हम तो 15 दिन 15 डेज और 15 डेज होने बाद 16 डेज अगर आपका रिप्लाई नहीं आए 15-20 दिन के अंदर आपका रिप्लाई नहीं आए तो हम क्या है हमारे को मजबूरन
हमारे को स्ट्राइक पे उतरना पड़ेगा, ये सब लोगों का कहना है। मजबूरन हम बहुत बड़ा स्ट्राइक पे उतरेंगे, हम चुप बैठने वाला नहीं है। ऐसे टेंट करके ये 5,000 लोग आके पूरा ये करते थे, तो ये सब उनका कहना है। तो उसके हिसाब से एक बार थोड़ा आप लोग भी सोच लीजिएगा कैसा करना है, क्या करना है। इधर सर ये बात, अगर स्ट्राइक होने बाद भी तुम लोग सपोर्ट नहीं करे, तुम लोग फॉलो नहीं करे बोले तो गवर्नर पास सब जना रेडी है जाने के। 2008 से क्या क्या हो गया, क्या क्या पूरा भारत है, पूरा डॉक्यूमेंट्स है, पूरा हमारे मेरे पास तो ये पूरा डॉक्यूमेंट्स है, वो डॉक्यूमेंट्स लेके पूरा फॉर्मेट रेडी हो गया। ಎಲ್ಲ ರೆಡಿ ಇದ್ರಲ್ಲಪ್ಪ, ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಹೋಲಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇದ್ರಲ್ಲ ಜೀವನಿಗೆ ಇಂದು ಕೋಡ್ಲಾನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀ ಸಿಮೆಂಟ್ ಕಂಪನಿಯ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಗೆ ಕೋಡ್ಲಾ ಮತ್ತು ಬೆನಕನಹಳ್ಳಿ ರೈತರ ಪ್ರಮುಖರ ಜೊತೆಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ಬಹು ವರ್ಷಗಳಿಂದ ನೆನೆಗುದಿಗೆ ಬಿದ್ದಿರುವಂಥ ಹಲವಾರು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಕಂಪನಿಯ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಜೊತೆಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ವಿ ಮತ್ತು ಕಂಪನಿಯ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ 15-20 ದಿನದ ಒಳಗಾಗಿ ಈ ರೈತರಿಗೆ ಆಗ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹಾರ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಇದು ಬಹು ವರ್ಷಗಳಿಂದ ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟರೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಬೇಡಿಕೆಗೆ ಕಂಪನಿ ಸ್ಪಂದಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಳಲನ್ನು ರೈತರು ಕೂಡ ತೋಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಸಹಾಯಕ ಆಯುಕ್ತರ ಗಮನಕ್ಕೂ ಕೂಡ ಇದನ್ನು ನಾವು ಮೊನ್ನೆ ತಂದಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಕಂಪನಿಯ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಗೂ ಕೂಡ ಭೇಟಿಯಾಗಿ ರೈತರ ಏನು ಸಮಸ್ಯೆಗಳಿದ್ದಾವೆ, ಅದು ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ಬೋದು, ಸ್ಥಳೀಯವಾದಂಥ ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ಬೋದು ಮತ್ತು ರೈತರ ಜಮೀನನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಂದು ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಅಮೌಂಟು, ಕೆಲವೊಬ್ಬ ರೈತರಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನು ಕೆಲವು ರೈತರಿಗೆ ಕಡಿಮೆ ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲ ರೈತ ವರ್ಗವನ್ನು ಒಂದೇ ಅಂತೇಳಿ ಸಮನಾಗಿ ತಿಳಿದು ಅವರಿಗೆ ಇರುವಂಥ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಅಮೌಂಟನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರ ಏನು ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸಬೇಕು. ಇಲ್ಲದೇ ಇದ್ದರೆ ರೈತರು 15-20 ದಿವಸಗಳ ನಂತರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಮತ್ತು ನಾನು ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ರೈತರ ಬೇಡಿಕೆಗಳು ನ್ಯಾಯಸಮ್ಮತವಾಗಿದೆ, ಈ ರೈತರ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಕಂಪನಿ ಈಡೇರಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಕಂಪನಿಗೆ ನಾನು ಕೂಡ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೇನೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಕಂಪನಿಯ ವಿರುದ್ಧ ರೈತರು ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಇಳಿದ್ರೆ ನಾವು ಕೂಡ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ಕೊಡಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತು ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಜೊತೆಗೆ ಸೌಹಾರ್ದಯುತವಾದಂಥ ಭೇಟಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಈ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹಾರ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಕೋಡ್ಲಾ, ಬೆನಕನಹಳ್ಳಿ, ಡೋಣಗಾಂವ್, ರಾಜೋಳಿ ಶ್ರೀ ಸಿಮೆಂಟಿನ ಕಂಪನಿಯ ಈ ಆವರಣದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವು ನಮ್ಮ ಮಾಜಿ ಶಾಸಕರಾದಂಥ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಭೂಮಿ ಕಳೆದುಕೊಂಡಂಥ ಎಲ್ಲ ರೈತರು 400ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ರೈತರಿಗೆ ಇವತ್ತೇನು ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ಯದ. ಇವತ್ತು ಕೆಲವೇ ರೈತರಿಗೆ 11,68,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ, ಇನ್ನುಳಿದಂಥ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಬರೀ 8 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟಿರಿ. ಇನ್ನುಳಿದಕ್ಕಂಥ 3,68,000 ರೂಪಾಯಿ ಪರ್ ಎಕರೆ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಕೊಡಬೇಕೆಂಬುದು ನಮ್ಮ ಪ್ರಮುಖ ಬೇಡಿಕೆ ಅದು. ಈ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಆ 3,68,000 ರೂಪಾಯಿ ಮತ್ತು 14% ಬಡ್ಡಿ, ಬ್ಯಾಂಕಿನ ಬಡ್ಡಿ ಹಾಕಿ ಕೊಡಬೇಕೆಂಬುದು ನಮ್ಮ ಆಗ್ರಹ ಅದು. ಇವತ್ತು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಈ 8 ದಿನಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ. ಇವತ್ತು ಶ್ರೀ ಸಿಮೆಂಟಿನ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ಮಂಡಳಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದೆವು. ಇನ್ನು 15 ದಿನದ ಒಳಗಡೆ ಆಗಿ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ರೈತರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಬಗೆಹರಿಸಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಬಗೆಹರಿಸಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ 15 ದಿನ ನಾವು ಏನು ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟೆವು, ಅದು ಮೀರಿದ ಮೇಲೆ ಈ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಗೇಟನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟವನ್ನು ನಾವು ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಇವತ್ತು ಹೇಳ್ತೇವೆ. ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ರೈತರು ಇವತ್ತು ಭೂಮಿ ಬೆಲೆ ಭಾಳಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿಗಾಗ್ಯದ. ಇವತ್ತು ನಾನು ಕೂಡ APMC ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ, ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ರೈತರು ನನಗೂ ಕೂಡ ಓಟಾಗಿ ಗೆಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಋಣ ತೀರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ನಾವು ಕೂಡ ಮಾಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಮಾಜಿ ಶಾಸಕರು 5 ವರ್ಷ ಆಡಳಿತ ಮಾಡಿ ಅವ್ರ ರೈತರು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಎತ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಮಾಜಿ ಶಾಸಕರು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರು ಮತ್ತು ನಾವು ಸೇರಿ ಎಲ್ಲ ರೈತರನ್ನು ಒಳಗೊಂಡಂಥ 15 ದಿನದೊಳಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಿಸಬೇಕು. ಇಲ್ಲಾಂದರೆ ಉಗ್ರ ಸ್ವರವಾದ ಹೋರಾಟನೂ ಕೂಡ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಒಂದು ಎರಡನೇದಾಗಿ 2008 ಹಿಡಿದು ಇಲ್ಲಿ ತನಕ ಈ ಶ್ರೀ ಸಿಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ ಏನೇನು ಹಗರಣ ನಡೆದವ ಎಲ್ಲ ಕೂಡ ಬಯಲಿಗಳಿತ್ತಲ್ಲ. ಒಂದು ವೇಳೆ ರೈತರ ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ
ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲ ಕಾಗದ ಪತ್ರ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಕೂಡ ನಮ್ಮಲ್ಲವ. ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಈ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ರು, ಈ ಹೋರಾಟಕ್ಕೂ ನೀವು ಜಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ಬೇಡಿಕೆ ಅದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ರಾಜ್ಯದ ಘನತೆಗತ್ತ ರಾಜ್ಯಪಾಲರ ಹತ್ರ ನಾವು ಹೋಗ್ಬೇಕಂತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ರೈತರ ಬೇಡಿಕೆ ಅದು. ಅಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ನಾವು ಗವರ್ನರ್ ಹತ್ರ ಹೋಗಕ್ಕೆ ನಾವು ಕೂಡ ಸಿದ್ಧರಿದ್ದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸ್ಪಷ್ಟ ಸಂದೇಶವನ್ನು ಶ್ರೀ ಸಿಮೆಂಟ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ತಿಳಿಸೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೋಡ್ಲಾ ಗ್ರಾಮದ ರೈತರಾದ ಖಾಶಿಮ್ ಅಲಿ ತೀರಾ, ಕಾಶಪ್ಪ ಹೊನ್ನಾಯಕ್, ಕಿಷ್ಟಪ್ಪ ತಲ್ವಾರ್, ಸಾಬಣ್ಣ ದಿಬ್ಲಿ ಹಾಗೂ ಬೆನಕನಹಳ್ಳಿ ರೈತರು ಶರಣಪ್ಪ ತಂಗನೂರ್, ಹನುಮಂತ ಜೋಗಿ, ಬೇಮರಾಯ್ ಪಾಪಲ್ಲಿ, ಸೂರಪ್ಪ ತಂಗನೂರ್ ಸೇರಿದಂತೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಗ್ರಾಮಗಳ ರೈತರು ಹಾಗೂ ಕಾರ್ಖಾನೆ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ವೆಂಕಟಪ್ಪ ಕೆಸುಗಾಲ್, ಭಾರತ ವೈಭವ ನ್ಯೂಸ್, ಸೇಡಂ. Thanks for watching Read, Discuss and Debate with editor Dr. Yan Prashant Rao. Wanted reporters in print, digital and visual media for Bharat Vaibhav Daily Newspaper, BV News 5 Channel and BV Fast Web News from all the talukas of Karnataka, Goa and Maharashtra. If interested, send your resume to 9019229369.